विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे। सोलापूरमधल्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकरांवर शिवसेनेच्या शाखा प्रमुखाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। नेरुरकर इतर नेत्यांसोबत विश्रामगृहात बसले असताना शिवसेनेचे शाखा प्रमुख सुनील कामाटींनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि सोलापूर मध्यमधून महेश कोठेंना उमेदवारी कशी देता असा सवाल करण्यात आला। यावेळी शासकीय विश्रामगृहाचीही तोडफोड झाली। सन्माननीय संपर्क प्रमुख नेरुरकर साहेब आम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून इथं आलो होतो। त्यांच्या समेत एक 4 कार्यकर्ते म्हणजे शहर प्रमुख आणि जिल्हा प्रमुख चर्चा करत असताना काही 25-30 लोकांनी इथं येऊन खालच्या मजल्यावर अचानक तोडफोड चालू केली। पण त्यातले शिवसेनेचे 2 पदाधिकारी होते, एक सुनील कामाटी आणि प्रदीप बंडे हे निष्पन्न झालेलं आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांशी चर्चा केल्यावर ह्या दोघांनाही शिवसेनेनं आता ताबडतोब हकालपट्टी केलेलं आहे की महेश कोठेसारखा काँग्रेसचा दिग्गज नेता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी हे घडवलेलं आहे आणि या शासकीय विश्रामगृहाचे नुकसान केलेले आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि या सगळ्यांना आज अटक करावी अशी आमची मागणी आहे। 1-2 पदाधिकारी शिवसेनेचे असतील, याच्या पलीकडे जाऊन हे जे राजकारण घडत असतं त्याला काही लोकांच्या मनामध्ये डाऊट्स असतात, शंका असतात, काही लोक हे प्रकरण घडवतात। ही काही राजकारणात नवीन प्रकरण नाही आहेत, त्यामुळे काही लोक ह्याच्या मागे कोणत्या तरी शक्ती ह्याच्या मागे असण्याची शक्यता आहे। आता कोण काय याचा मागोवा तुम्ही घ्या, मी बोलण्याची आवश्यकता नाही।